गुड मॉर्निंग. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि आय एम सो एक्सायटेड की कसा होईल वगैरे. तर मी मॉर्निंगला ना हे घेतलेलं आहे. हे आहे ॲक्च्युली अळशी, ओलं खोबरं, ड्रायफ्रूट्स, घी आणि ब्लॅकवाला गूळ असतो ना तो त्याचं मम्माने हे बनवलेलं आहे. सो मला कंपल्सरी सांगितलेलं आहे की तू सकाळी 1-2 चमचे दुधासोबत खायचे आणि खरंच याचा बेनिफिट अमेझिंग आहे. याच्याने तुमच्या हेअर्सला खूप बेनिफिट मिळतो आणि ओव्हरऑल बॉडीलासुद्धा. सो ह्याच्यामध्ये मनुकेसुद्धा ॲड केलेत. मला मनुके खूप आवडतात. कोणाचा काही इश्यू असेल ना बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस किंवा अजून काही तर मस्ट ट्राय आहे हे. त्यानंतर ना मी दुपारी अभ्यास करता करता खूप भूक लागली होती आणि इतकं मला कंट्रोलच होत नव्हतं की आता मी जाऊन काहीतरी बनवेन. बिकॉज मम्माने नॉनव्हेज होतं ते मम्मीने खाल्लं होतं आणि मला नाही आवडत नॉनव्हेज. सो मी काय केलं की जे आपले ब्रेड असतात ना त्याच्यामध्ये एक नॉर्मल बेसिक अशी बटाट्याची भाजी ठेवली आणि कुकुंबर आणि मेयोट आणि चीज टाकून छान सँडविच बनवलं. दुपारी मग 4-1 वाजता विचार केला होता की चला आता वर्कआउट करूया आपण. पण त्याच्या आधी मम्मी बोलली की नाही मला आधी एक चहा बनव मस्तपैकी, त्याच्यानंतर तू वर्कआउट कर. सो मी काही नाही माझा वर्कआउट सोडला आणि मग किचनमध्ये येऊन चहा बनवायला लागले. आमच्या घरातली चहा आहे ना बेस्ट असते. म्हणजे मला माझ्या मम्मीला आणि दादाला तरी आवडते. बिकॉज ना एकदम स्ट्रॉंग नसते आणि खूप अशी दूध आणि त्या दुधाचा टेस्ट जास्त नसतो. आणि अशी चहा माझी फ्रेंड आहे, माझी बेस्ट फ्रेंड येस विजया, ती बेस्ट बनवते. सो मला तिच्या एक हातची आवडते, नाही तर मला कोणाच्या हातची अजिबात चहा आवडत नाही. सो मी ते चहा बनवत होते आणि मध्ये जाऊन वर्कआउट करत होते. मी कोणाचा वर्कआउट करत होते ना तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. बिकॉज तिचा वर्कआउट लिटरली वर्क होतो. जर तुम्ही तिचा 2 आठवड्याचा एक प्लॅन आहे, समर प्लॅन आहे किंवा अजून आहे, दाखवेन तुम्हाला. बघा ही सो चोले टिंग हिचं नाव आहे. मे बी ही कोरियन आहे, चोले टिंग. तर हिचा वर्कआउट तुम्ही कुठला पण एक वर्कआउट पकडा आणि करा, लिटरल रिझल्ट हिचा आहे. सो इथे ना मी चहा द्यायला आले पटकन वर्कआउट सोडून की म्हटलं आता चहा एक तासच देऊन टाकूया म्हणजे आपण फायनली फ्री होऊ. आणि असं चहावरती येतो बघा अशी साय येते वरती, मला खूप आवडतं बघायला. आणि हे मी जी गाळणी आहे ना ही नवीन आणलेली, पण तिचं ते मी अजिबात काढलेलं नाही आहे, तसंच आहे. मग ते मम्मीला चहा दिला आणि ते मला पकडायला जमत नव्हतं की एका हाताने कसं कॅमेरा पकडू आणि एका हाताने कसं चहा पकडू. पण फायनली मी चहा ठेवला. लिटरली मला असं झालेलं की आता चहा घ्यायचा का आपण, पण नंतर आठवलं नाही 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 मग वर्कआउट नाही करता येणार. मग हा चहा आणि बिस्किट जे होते फ्रीजमध्ये ते काढून मम्माला दिले आणि त्याच्यानंतर मी माझ्या बॅक टू वर्कआउटला आले. सो मी हावाला वर्कआउट करत होते, ठीक आहे. त्याच्यानंतर मी हे डंबेलचा वर्कआउटसुद्धा केला आहे की ट्रायसेप फॅट लॉस होण्यासाठी. आता हे जे डंबेल्स आहेत ना गाईज ते मी फ्लिपकार्टवरून मागवलेत आणि जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर डंबेल्स खूप महाग आहेत, पण हे 3 किलोचे PVC मटेरियलचे डंबेल्स आहेत आणि हे 230 समथिंगपर्यंत मला मिळालेत आणि खूप बेस्ट रिझल्ट येतो. मग इव्हिनिंगला ना मला थोडासा एक अभ्यास करायचा होता, तो टॉपिक मी क्लिअर केला होता. का टॉपिक मी लिटरली ना पेंडिंग ठेवला होता. म्हटलं की चला आज तोच टॉपिक घेऊन कंप्लीट करूया. मग तेवढ्यात मम्माने आवाज दिला की ना खजूर मला सोलायला मदत करते, बी काढायला त्याचे. पण मी जायच्या आधीच मम्मीने सगळं करून ठेवलेलं. मग ते करता करता मला खूप भूक लागली कारण मी दुपारनंतर काहीच खाल्लं नव्हतं. सो हा ना घरी बनवलेला चिवडा होता मम्माने. मग माझा असा विचार होता की ह्याच्यामध्ये ना मसाला रोस्ट आधी करायचा, ह्याच्यामध्ये मस्त कोरिएंडर, कांदा, टमॅटो भेल सगळं करून खाऊया. पण तितकं पण माझ्यात आता राहिलं नव्हतं पेशन्स की आता करूया आणि हे करूया. त्यापेक्षा मी काय केलं की थोडासा लिंबू टाकलं मोर टेस्टसाठी आणि मस्त खाऊन घेतलं. आणि इथे मम्मा लाडू बनवण्याची किंवा जे पण आहे प्रोटीन लाडू आपण म्हणू शकतो, येस नामकरण आपणच करूया. तर ते मम्मा बनवण्याची तयारी करत होती. बघा इथे सगळं हेल्दी 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 ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना गोड शक्यता गूळ पण टाकू नका कारण खजूरच तुमचं काम होऊन जाईल. सो इथे मम्मी माझ्याशी गप्पा इन द सेन्स आम्ही गॉसिपिंग करत होतो असं रँडमली. आणि ते करत मम्मा हे करत होती, मिक्सर लावत होती आणि मी इथे माझं एन्जॉय करत होते. नंतर खजूर कमी पडले सो मी गेले खाली दुकानामध्ये, खजूर आणलं आणि मला वेगळं चिप्सचं पॉकेट पाहिजे होतं. पण म्हटलं हे घेऊया कॉज ना आज पिठलं आणि शेपूची भाजी होती. सो मी हे खायला मला खूप आवडतं. सो मी ते आणलं. त्याच्यानंतर दादा आला होता आणि दादाच्या क्लायंटने ना वाटतं त्यांच्याकडे पूजा होती समथिंग काहीतरी, तर हे प्रसादाचे शिरा दिलेलं. मला खूप आवडतं प्रसादाचा शिरा आणि काही फ्रूट्स होते. सो म्हटलं की हे आपण जेवतानाच खाऊया. आणि त्याच्यानंतर आहे ना मम्माने बिचारीने एकटीनेच, आम्ही लोक अगोदर जेवून घेतलं आणि मम्मा एकटीच लाडू वाजत बसली होती. मग मी काय बोलले तुला की तू एक काम कर, तू जेवून घे
मी हे काम करते. सो मग मी लाडू हे करायला स्टार्ट केलं होतं. आणि हे ना करता करता माझ्या डोक्यात असा विचार आला की मम्मी सपोज आपण हे जर लाडू जिमवाल्यांना विकले तर म्हणजे किती बेनिफिट होईल, आपला किती बिझनेस ग्रो होईल. कसं तर सगळे लोक इतकं हाय प्रोटीन खातात, प्रोटीन पावडर खातात जी इतकी महाग आहे लिटरली. तो हे लाडू तर एकदम वर्क होतील. मम्मी बोलली काही गरज नाही आहे, आपण लाडू बनवलं आपण खायचे. तर हे असतं बिझनेस माइंड आपल्या मराठी घरातल्या बायकांचं. काही काहींचं असतं जोकपाट. सो मी हे करत होती. नंतर ते स्पेस नव्हता बरंच, मग मी अजून दुसरा डब्बा घेतला कॉफीचा आणि त्याच्यामध्ये टाकलं. नंतर मम्मी मला ओरडायला लागली की चप्पल तुला ठेवता येत नाही का, चप्पल ठेव आतमध्ये. सो हे एक झोपण्यापूर्वीचं काय म्हणतात, एक मला लालचं भाषण ऐकायला भेटलेलं आहे. सो मी ते लिटरली कोंबल्या चप्पल ठेवायच्या म्हणून ठेवल्यात, लाईट ऑफ केली आणि म्हटलं की झोपायच्या आधी ना थोडासा एक पार्ट आहे तो आपण वाचून झोपूया, एक टॉपिक आहे. सो मी तेच करत बसले होते. तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला इन्स्टावर पण फॉलो केला. माझे इन्स्टा आय डी मी तिथे टाकून ठेवेन. आणि थँक्यू फॉर वॉचिंग वन्स अगेन. गुड नाईट, शुभरात्री.